पुणे जिल्ह्यातील एक विवाहित महिला होती. तिची ओळख नगर जिल्ह्यातील एका पुरुषाशी झाली होती. ती महिला 28 वर्षांची होती, विवाहित होती, पण तिचे प्रेमसंबंध 53 वर्षांच्या पुरुषाशी जोडले होते. ती पुण्याहून त्या पुरुषाला भेटण्यासाठी अहमदनगरमध्ये आली आणि बसस्टँडवर उतरली. बसस्टँडवर उतरल्यावर तिचा प्रियकर तिला घेण्यासाठी आला. तिथे दोघांचे बोलणे झाले आणि त्यानंतर तो पुरुष तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेला. त्या ठिकाणी फिरत असताना बराच वेळ गेला. मग तो तिला एका डोंगराळ भागात घेऊन गेला. तिथे रात्र झाली आणि रात्र झाल्यानंतर एक धक्कादायक घटना घडली. ही संपूर्ण घटना महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बाबंबोरी शेत शिवारात घडली. तारीख होती 19 फेब्रुवारी 2025च्या रात्रीची आणि दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. परिसरात घटना घडली असली तरी या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात पुणे जिल्ह्यातून झाली होती. पुणे जिल्ह्यातील एका गावात राहणारी एक विवाहित महिला होती. प्रियांका असे तिचे नाव होते. 28 वर्षांची. तिचे लग्न झाले होते. सगळे काही सुरळीत चालले होते. पण तिच्याबरोबर एका पुरुषाचे अनैतिक संबंध सुरू झाले. त्या पुरुषाचे नाव रमेश होते. प्रियांका आणि रमेश यांच्यात प्रेमसंबंध होते, पण वयाचे मोठे अंतर असल्याने हे दोघे नवरा बायको म्हणून राहत होते. ती तिच्या नवऱ्याला सोडून रमेशकडे आली होती आणि पुणे जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात दोघे नवरा बायको म्हणून राहत होते. दोघे बरेच दिवस एकत्र राहिले, पण एक दिवस ती महिला रमेशला सोडून पुन्हा नवऱ्याकडे गेली आणि नवऱ्याबरोबर राहू लागली. पण एक दिवस तिने रमेशला फोन करून सांगितले की तिला त्याच्याकडे यायचे आहे, पैसे लागणार आहेत, ती नवऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडे येणार आहे असे रमेशला सांगितले. पण तिने धमकी दिली की जर त्याने तिला सांभाळले नाही तर ती त्याच्यावर गुन्हा दाखल करेल. हे ऐकून प्रियकराची तळपायाची आग मस्तकात गेली, कारण ती त्याच्याबरोबर राहत होती आणि नवऱ्याबरोबरही. रमेशने तिला बोलावून घेतले. ठीक आहे, काही हरकत नाही असे म्हणून तिला पुण्याहून अहमदनगरच्या बसस्टँडवर बोलावले. ती पुण्याहून थेट अहमदनगर बसस्टँडवर आली. तिथे आल्यानंतर दोघांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर तो तिला राहुरी तालुक्यातील बाबंबोरी परिसरात घेऊन गेला. तिथे पंचमुखी महादेव मंदिर आहे, डोंगराळ भाग आहे आणि तिथे तो तिला घेऊन गेला. तिथे गेल्यावर आजूबाजूला कोणीही नव्हते, सगळे सामसूम होते आणि रात्र झाली होती. मग रात्र झाल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद एवढा वाढला की रमेशने त्या महिलेवर लाकडी दंड्याने हल्ला केला. झपाझप तिला मारायला सुरुवात केली. लाकडी दांड्याने मारल्यानंतर दगडानेही तिला मारले आणि दगडाने तिला मारून तिचा मृत्यू झाला तरी त्याला समाधान मिळाले नाही. त्याने कोयत्याने तिचे मुंडके कापले आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी बसला. अखेर तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने केलेला गुन्हा पोलिसांना सांगितला. त्याने सांगितले की ती त्याला धमक्या देत होती आणि सगळा प्रकार पोलिसांना स्पष्ट केला. पोलिसांना यावर मोठा धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. घटनास्थळी गेल्यावर पोलिसांनी महिलेचा मृतदेह पाहिला आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. समाजात, देशात आणि राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण कसे वाढत आहे हे पहा. या प्रकरणात महिला विवाहित होती, पण तिला दुसऱ्या पुरुषाचा नाद लागला होता. तिला एकाच वेळी दोघांसोबत राहायचे होते आणि दोघांना धमक्या द्यायच्या होत्या. ह्याच कारणामुळे तिची हत्या झाली. हत्या हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे आणि त्याला कठोर शिक्षा मिळणार आहे. पण या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आहे ते स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण कोणाच्याही भावना दुखावणे हा आपला उद्देश नाही. समाजात जे घडते ते सांगण्याचे काम आपण करत आहोत. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.